चा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत. We welcome you all in the mighty name of Lord Jesus Christ, the Son of the Most High. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. परमेश्वर आम्हासाठी नेहमी उपलब्ध असतो. Our God is always available for us. कारण त्याचं नावच आहे इम्मानुएल, म्हणजे आम्हा सानिध्य देईल. Because His name is Emmanuel, God with us. आम्ही परमेश्वरासाठी उपलब्ध आहोत का हे महत्त्वाचं काम आहे. The important question is, are we available for our God? आणि ज्यास देव आमच्यासाठी उपलब्ध असतो ना, आम्ही त्याच आवेशाने आमच्या देवासाठी त्याचं स्तवन करण्यासाठी उपलब्ध असतो आणि आशीर्वादांची रेलचेल त्या ठिकाणी होते. When we are available for God and our God blesses us, there are more blessings. 113 स्तोत्रामध्ये देवाचं वचन सांगतं, स्तोत्र करतात दावीद त्या ठिकाणी म्हणतो की परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा, आत्तापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. In Psalm 103, David says that, "Bless the Lord, O my soul, and all that is within me, bless His holy name." आत्तापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. Bless the Lord forever. आणि म्हणून प्रियानो, आमचं हे एकच काम आहे की आम्ही सर्व काळ परमेश्वराचा धन्यवाद करणं गरजेचं आहे. And this is our only job, to glorify the name of the Lord. पुढच्या वचन असेल की सूर्याच्या उगवतेपासून मावळतेपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे. Further, it says that from the rising of the sun to the setting, His name is to be glorified. आता सूर्याच्या उगवतेपासून मावळतेपर्यंत परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे, बायबल आम्हाला सांगतं. Psalm 113 says that from the rising of the sun to its going down, the Lord's name is to be praised. आणि मी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की सर्व काळ त्याचं स्तवन चालू आहे. The word says that all the time He is be praised. स्वर्गामध्ये तर आम्ही पाहतो आणि न थांबता पवित्र पवित्र असं म्हणून त्याला गौरवलं जातं, त्याचं स्तवन केलं जातं. In the heaven, all the time they keep saying that, "Lord, you are holy." आणि सेवकांना बायबल आम्हाला सांगतं की सर्व स्थितीमध्ये परमेश्वराचा उपकार स्मरण करा, कारण देव पित्याची ख्रिस्त येशूमध्ये आमच्याकडनं हीच अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे. Bible also says that keep praising the Lord all the time, because this is what God expects from us. म्हणून धन्यवाद करणं कितीतरी चांगलं आहे. So it's great to be glorifying Him. आभार प्रदर्शन करणं कितीतरी चांगलं आहे. To give thanksgiving is also great. काय मिळालं तरी परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे, काही नाही आम्हाला मिळालं तरी परमेश्वराचं नाव स्तवनीय आहे. Even though you get something or you don't, you have to still glorify His name. म्हणून परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा, बायबल आम्हाला सांगतं. That's why Bible says that glorify His name. आत्तापासून सर्व काळ त्याचं स्तवन असू द्या. Blessed be His name forevermore. तो दिनास धुळीतून उठवतो, दारिद्र्याचा उकिरड्यावरून उचलतो, देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word says in 7, He raises the poor out of dust and lifts the needy out of ash of heap. आणि त्याच अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस तो बसवतो. And he may sit with him with the princes of His people. याच्यातून आम्हाला समजतं की आमची परिस्थिती बदलणारा तो देव आहे. We know that He's a God who changes our situations. आम्हाला विजयामध्ये घेऊन जाणारा तो देव आहे. He bring us from victory to victory. आणि प्रियानो, असा देव जर आमच्या बरोबर आहे, If such a God is with जो us, आमची काळजी घेतो, who takes care of जो us, आमचा भार वाहतो, who takes our burden, ज्याच्या सनातन बाहूंचा आम्हाला आधार आहे, whose strength we receive all the तो time, देव आमच्याकडनं काय अपेक्षा करतो? what more does this God expect from आमच्या us? ओठाचं फळ आणि स्तुतीचा यज्ञ. Only the lips that praise Him. आम्ही पूर्ण त्याला समर्पित व्हावं हीच देवाची इच्छा आहे. It's His will for us to surrender all of us to Him. आम्ही त्याच्या आज्ञांचं पालन करावं, त्याच्या आज्ञा पाळाव्यात ही देवाची इच्छा आहे. His will is for us to obey His commandments. आणि यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे हे देवाचं वचन आम्हाला सांगतं. And obedience is better than sacrifice, tells us the word of God. म्हणून परिस्थिती काही असू द्यात, No matter what your situation is, परमेश्वराचं स्तवन करा. just praise the Lord. सर्व प्रसंगी म्हणत राहा, All the time saying, परमेश्वर चांगला आहे, our God is good, त्याची दया सनातन आहे. His mercy endures forever. हालेलुया. ठेच लागली तरी काय म्हणायचं? No matter you get stuck, आज मोठे आशीर्वाद मिळाले काय म्हणायचं? आज काहीच नाही तरी काय म्हणायचं? कारण त्याची दया कधी खंडित होत नाही. हालेलुया. आणि आम्हाला, तुम्हाला आणि मला हेच काम देवानं दिलेले आहे. no matter what happens, you always have to say that our God is good and His mercy endures forever, because His mercy indeed endures प्रभूच्या forever. नावाला धन्यवाद असो. Praise be to the आज name of our Lord. तुमच्यापर्यंत देवाचं वचन घेऊन येणार आहेत मंडळीचे वडील बंधू घोरपडे. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन वचनाची भाकर मोडावी.
Jesus Christ. पुन्हा एकदा देवाने आपल्याला आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्याच्या मंदिरामध्ये आणलेलं आहे God has brought us in His temple on the first day of this week, की आम्ही त्याची स्तुती आराधना करावी. so we might praise and glorify Him. त्याने जे काही आमच्यासाठी केलेलं आहे Whatever He's done for us, त्या सर्व गोष्टीबद्दल आम्हाला त्याला धन्यवाद द्यायचा आहे. we have to praise Him for everything. आणि हेच आमचं पहिलं काम आहे. This is our first thing to do. आम्ही पाहतो की जुन्या करारामध्ये मोशे आणि त्या ठिकाणी पाहतो की आम्ही गीत गायले त्यांनी. In the Old Testament, we see Moses had sung some songs. आणि निर्गम 15 मध्ये काय म्हटलं पहा, In Exodus 15, we see 1 पासून. तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला हे गीत गायले. ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईन, कारण तो विजयाने उन्नत झाला आहे. घोडा व राऊत त्याने समुद्रात उलटून टाकीला आहे. परमेश्वर माझे बल, माझा स्तोत्र विषय आहे. तो माझा उद्धारक झाला आहे. माझा देव हाच, याचे मी स्तोत्र गाईन. हाच माझ्या पित्याचा देव, मी याचा महिमा गाईन. परमेश्वर रणवीर आहे, यावे हे त्याचे नाम. फारोचे रथ व त्याची सेना ही त्याने समुद्रात उलटून टाकली आहेत. त्याचे निवडक सरदार तांबड्या समुद्रात बुडाले आहेत. बस या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर पडले आणि त्यावेळेस त्यांनी गीत गायलं असं पवित्र शास्त्र सांगतं. Exodus 15, 1-4 is what the people of Israelites sang a song when they left Egypt. आणि मग तेव्हा मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला गीत गायलं असं बायबल सांगतं. Moses and the Israelites sang a song to the Lord. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये जे स्तोत्र आहे त्या ठिकाणी गीत गाण्याविषयी म्हटलेलं आहे. In the Bible, there are psalms which are songs to God. पण आम्ही पाहतो की जुन्या काळामध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्ये सुद्धा गीत गायले गेलेलं आहे. In the Old Testament, even in the book of Exodus, there are songs that are sung. आणि मोठ्या अशा संकटातून त्यांची सुटका झालेली आहे. They were rescued from a great trouble, आणि मग त्यासाठी ते आनंद करत आहे and for that they were rejoicing. आणि त्यांचं नेतृत्व मोशे करत आहे. And Moses was leading them. आणि त्याने म्हटलेलं आहे की मोशे आणि इस्रायल लोक यांनी परमेश्वराला गीत गायलं असं बायबल सांगतो. Bible says that Moses and Israelites sang a song to the Lord. आणि ते म्हणाले, मी परमेश्वराला गीत गाईल, कारण की तो विजयी होऊन उन्नत झाला आहे. They say that I will sing to the Lord, for He has triumphed gloriously. आमेन. आणि घोडा व स्वार त्याने समुद्रात टाकून दिले आहे. The horse and its rider has been thrown into the sea. आणि परमेश्वर माझं बल व माझा स्तोत्र विषय आहे. The Lord is my strength and song. आणि मग या ठिकाणी पाहतो की या पूर्ण जर स्तोत्राने पाहिलं की पुढं मिरियमनी सुद्धा त्या ठिकाणी डफ वगैरे घेऊन परमेश्वराला धन्यवाद दिलेला आहे, गीत गायलेले आहे. आणि अशा प्रकारे त्यांनी परमेश्वराच्या कृत्याबद्दल त्यांनी देवाला धन्यवाद दिलेला आहे. Further, we also see that there's a song of Miriam, and that's how all Israelites praised and glorified God. आणि आम्ही पाहतो की आम्ही सुद्धा ज्यावेळेस आठवड्यातून पहिला दिवस परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आम्ही आठवड्याचे सर्व दिवस आठवून आम्ही परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे. When we come into the temple on the first day of the week, even we should glorify the God. आणि ज्यावेळेस आम्ही आराधना करतो म्हणजे आमच्या जीवनामध्ये जे जे परमेश्वराने केलेलं आहे त्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही आठवण करतो. When we praise Him, meaning we think of all the good things He's done in our life and we glorify His name. आणि तो आम्हाला विजय देणारा परमेश्वर आहे. He's a God who gives us victory. तो आम्हाला पुढे घेऊन जाणारा परमेश्वर आहे. He takes us further ahead. आणि मग सतत आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. So we should always give thanks to our God. ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतो त्यावेळेस प्रथम स्तवन आणि आराधना चालू असते. When we come into the temple, the first thing happens is praises. आणि हा देवाचा नियम आहे That's the rule of God. की आम्ही ज्या वेळेस परमेश्वराच्या जवळ येऊ त्यावेळेस प्रथम आम्ही देवाला धन्यवाद देण्याची गरज आहे. When we come into the temple, the first thing we should do is thank God. आणि स्तोत्र 100 मध्ये हेच म्हटलेलं आहे. That's what is said in Psalm 100. वाचा पहिलं. अहो पृथ्वीवर सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुळातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा.
त्याचे उपकार स्मरण करा. Amen. Psalm 101 onwards, make a joyful shout to the Lord, all you lands. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. Know that the Lord, he is God. It is written who made us and not we ourselves. We are his people and the sheep of his pasture. आणि या ठिकाणी म्हटलं की त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. Serve the Lord with gladness. Come before his presence with singing. या ठिकाणी आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्हाला शिकायला मिळत आहे की परमेश्वराच्या अंगणामध्ये ज्यावेळेस आम्ही प्रवेश करतो, मुख्य गोष्ट म्हणजे स्तवन करणं. The first thing we should do when we enter his courts is we should praise him. कदाचित लोकांना ते आवडत नसेल, Maybe people won't be liking it, पण ते देवाला मात्र आवडणारी गोष्ट आहे but it's the thing that God likes. की ज्यावेळेस लोक त्याचं स्तवन करीत येतात When God come and enter with praises, आणि देव त्यांना काय करतो, आशीर्वादित करतो. God blesses them. जे आराधना करणारे लोक आहे, The people who worship, जे त्याला धन्यवाद देणारे लोक आहेत, the people who give him thanks, आणि देवाला ते आवडणारे लोक आहेत. these are the people whom God likes. आणि नव्या करारामध्ये एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, In the New Testament, one place it said, आणि 10 कुष्ठरोगी होते there were 10 lepers. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे ते आले They came to Jesus आणि मग त्यांनी सांगितलं की तू आम्हाला शुद्ध कर. and they said that, Lord, purify us. आणि मग येशू ख्रिस्ताने सांगितलं की तुम्ही नगरात जा आणि याजकांना दाखवा. And Jesus said that, go into the city and show it to the priests. आणि मग ते जाताच बायबल सांगतं की ते शुद्ध झाले. While they were going, they became pure. आणि मग शुद्ध झाल्यावर त्याच्यातला एक व्यक्ती येशूची आराधना करण्यासाठी पुन्हा आलेला आहे. After they became pure, only one person returned to give praise and thanks to God. आणि त्याने देवाचं स्तवन केलेलं आहे And he has glorified God. आणि देवासमोर तो उपडे पडलेला आहे. He has fallen before God. आणि मग तेव्हा येशू विचारतो की बाकीचे 9 कुठे आहे. Jesus asks, where are the others? म्हणजे याचा अर्थ काय आहे की देवाला आवडणारी ही गोष्ट आहे. It means that God, this is what pleases God. येशूला बरं वाटलं ते की हा येऊन माझं उपकार स्मरण करत आहे. Jesus felt good that he came in and he's praising me. आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस आम्ही देवाचं उपकार स्मरण करतो, When we praise God, ते देवाला आवडणारी गोष्ट आहे. God definitely likes it. यावेळेस आपण मुख्य वचनाकडे जाऊया. Let's go to our main portion. आणि आजचं जे वचन आहे, आम्ही पश्चातापा जे आहे त्याच्याविषयी आणि त्याच्यानंतर देवाने दिलेले अभिवचन आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत. We're going to look at repentance and the promise verses given by God. आम्ही पाहतो की नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची जेव्हा सेवा सुरुवात झाली आणि त्यावेळेस पण येशू ख्रिस्तानी पहिला शब्द हाच वापरलेला आहे की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. In the New Testament, where Jesus' ministry began, the first thing he started saying was, repent for the kingdom of God is near. आणि मग पाहतो की योहान जो आहे आणि त्यांनी सुद्धा हेच शब्द वापरलेले आहे. Even John has used the same words. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की जे प्रेषित लोक आहेत आणि प्रेषित लोकांनी सुद्धा याचद्वारे त्यांची सेवा सुरुवात केली आहे. Even the apostles began their ministry saying these same words. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पश्चातापाला खूप महत्त्व दिले आहे. That's why repentance has huge importance in the scripture. आणि पश्चाताप म्हणजे पूर्ण माघारी वळणे Repentance means turning back completely, आणि जगापासून वळणे turning away from the world आणि देवाकडे येणे and coming to God. आणि जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी सोडून देणे आणि देवाकडं वळणे. And forsaking the things that our God doesn't like and turning to Him. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत पहिले शमूएल 7 अध्याय 3 वचन. तेव्हा शमूएल आणि अवघ्या इस्रायल घराण्याला सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोत यांना दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास बलिष्ठांच्या हातातून सोडवेल. आमेन. 1 Samuel 7:3 it says, Then Samuel spoke to all the house of Israel, saying, If you return to the Lord with all your hearts, then put away the foreign gods and the Ashtoreths among you, and prepare your hearts for the Lord and serve Him only, and He will deliver you from the hand of the Philistines. आणि मग या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे, The scripture is telling us,
आणि तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोत यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून त्यावेळ त्याचीच उपासना करा. And Samuel spoke to the house of Israel, saying, If you return to the Lord with all your hearts, then put the foreign lords away and the Ashtoreths from among you, and prepare your hearts for the Lord. आम्ही या ठिकाणी पाहतो की शमूएल त्या ठिकाणी संदेष्ट आहे Samuel is a prophet. आणि इस्रायल लोक जे आहेत ते सतत देवापासून दूर जाणारे लोक आहेत. Israelites are the people who always kept going away from God. देवाचे आशीर्वाद प्राप्त करत होते, While they were receiving his blessings, परत ते देवापासून दूर जात होते. even though they kept going away, पुन्हा देव कोणाच्या तरी द्वारे मध्यस्थी करून त्यांना त्यांच्याकडे आणत असे. God used to again bring them back to him by mediating through someone. आणि या ठिकाणी पाहतो की या ठिकाणी सुद्धा आम्ही पाहतो की जे लोक त्यांच्या विरोधात आहे ते वरचढ झालेले आहेत. The people who were against them had become powerful. आणि हे पलिष्ठी लोक आहेत. These were Palestinians. आणि मग पलिष्ठी लोकांपासून तुमचा बचाव कसा होणार? How would you be saved from these Philistines? आणि मग शमूएल त्यांना सांगत आहे. Samuel told them या ठिकाणी 3रा वर्ष म्हटलेलं आहे, in verse 3. तेव्हा शमूएल आणि अवघे इस्रायल लोक सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळा आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टरोत यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा. Samuel said to them, If you return to the Lord with all your hearts, then put away the foreign gods and the Ashtoreths from among you, and prepare your hearts and serve him only. आणि इस्रायल लोकांनी परमेश्वराचे महान असं कार्य पाहिलेलं होतं. Israelites had seen a great work of the Lord. आणि वारंवार देवाने त्यांच्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या होत्या ते जुन्या गोष्टी सुद्धा त्यांना वारंवार आठवण करून देत होते. The things that God had done for these Israelites time and again, they were being remembered. आणि तरी ते लोक देवापासून दूर जात होते. Yet these people were away from God. आम्ही पाहतो की जुन्या काळामध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराचा सेवक मध्यस्थी असताना सुद्धा त्यांनी आयडल वर्शिप त्या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवात केली. Even though in the Old Testament there was a servant who mediated for these people, they still kept doing idol worship. आणि काही दिवसासाठी किंवा आम्ही पाहतो की तो नियमशास्त्र आणण्यासाठी वर गेला होता. For some days, Moses had gone up on a hill to bring the laws, the 10 Commandments. आणि आम्ही पाहतो की फक्त 40 दिवस होते ते. It was only a span of 40 days. आणि या 40 दिवसामध्ये त्यांचं नेतृत्व करणारा कोणी नाही. There was no one to guide and for some leadership there for 40 days. पण तरी आम्ही पाहतो की त्यांनी परमेश्वराचे अद्भुत असे महान गोष्टी त्यांनी पाहिलेल्या होत्या. Yet they had seen some marvelous things of our Lord. तरी फक्त एवढ्या या गॅपमध्ये But only in this gap, आणि त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडली त्या ठिकाणी. they disobeyed our God. आणि अहरोन जो आहे त्याच्याकडे ते गेले They went to Aaron. आणि अहरोनाला म्हणाले की आम्हाला आमचा जो नेतृत्व करणारा कुठे आहे? They asked Aaron, Where is our leader? आता मोशे वरती आहे, उशीर झाला, पण आता तू काय कर, आमच्यासाठी नेतृत्व कर. Moses is on a mountain. He is late, but now you can be a leader. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, लोकांना घाबरून त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे सर्व दागिने वगैरे मागितले आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की मूर्तीपूजा सुरुवात झाली त्या ठिकाणी. Then they scared the people away and they asked them to give their gold, and they carved an idol and they started worshipping it. आणि मग पहिल्यांदा त्या ठिकाणी मूर्तीपूजा झालेली आहे. First time there was idol worship. आणि तेव्हापासून इस्रायल लोक असंच देवापासून ते दूर जायचे. Since then Israelites they kept going away from God. आणि पुन्हा देव त्यांच्यासाठी मध्यस्थी करायचा. Again God used to mediate for them. पुन्हा इस्रायल लोक देवाच्या जवळ जायचे They used to come closer to God. आणि पुन्हा ते खाली पडायचे. Again they used to fall down. आणि असंच आम्ही पाहतो की जुन्या काळामध्ये सर्व ठिकाणी परमेश्वराने संदेश ते त्या ठिकाणी दिलेले आहे. In the Old Testament we see that God has given so many prophets. आणि आम्ही पाहतो की पुढं 5वं वचन काय म्हणतं? पहिले शमूएल 7वा अध्याय 5.
आमेन. आणि शमेल म्हणाला, सर्व इस्रायलास लोकास मिस्पात जमा करा, म्हणजे मी तुम्हासाठी परमेश्वराची प्रार्थना करील. 1 Samuel 7:5 he said, "Gather all Israel to Mizpah, and I will pray to the Lord for you." आमेन. आणि मग या ठिकाणी पाहतो की पहिल्यांदा मोशेने आपला शमेलाने सांगितलं की तुम्ही मनपूर्वक देवाकडं वळा. And we see that Samuel had said, "Turn to the Lord from your hearts and minds." आणि दुसरं म्हटलं की सर्व लोकांना मिस्पात एकत्रित करा आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करील. Then he said, "Gather all Israelites to Mizpah, and I will pray to the Lord for you." केव्हा प्रार्थना करील? ज्यावेळेस तुम्ही मनपूर्वक देवाच्या जवळ येणार When will I pray? Only when you come to the Lord with all your mind. आणि परमेश्वराचीच तुम्ही उपासना करणार. And you will serve the Lord only. त्यानंतर शमेलाने त्यांच्यासाठी प्रार्थना केलेली आहे. Later Samuel prayed for them. पुढं काय म्हटलं शेवटचं? बस. झाले व त्यांनी पाणी काढून आणून परमेश्वरासमोर ओतिले व त्या दिवशी उपवास करून ते म्हणाले, आम्ही परमेश्वराचा अपराध केला आहे. त्या समयी शमूएल मिस्पात इस्रायलाचा न्यायइन्साफ करीत असे. या ठिकाणी आम्ही पाहतो की तेव्हा इस्रायल लोकांनी काय केलेलं आहे तर पश्चाताप केलेला आहे. Further they say that so they gathered together at Mizpah, drew water and poured it out before the Lord, and they fasted that day and said, we. या ठिकाणी पाहतो की पुन्हा ते वळाले असं बायबल सांगतं. It says that they turned to the Lord. आणि मग 10 वचन काय म्हणतो पहा. शमूएल होमार पण करीत असताना पलिष्टी इस्रायलाशी लढाव्यास जवळ येऊन टेपले. त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्टास घाबरे केले आणि इस्रायलापुढे त्यांचा मोड झाला. Now as Samuel was offering up the burnt offering, the Philistines drew near to the battle against Israel in the 10th verse. आणि मग ज्यावेळेस त्यांनी देवाकडे वळाले ते When they turned to the Lord, आणि मग शमेलाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. and Samuel prayed for them. आणि मग पुढं पाहतो की त्या ठिकाणी जसं होमार्पण झाल्यानंतर पॅलेस्टी इस्रायल्स लढायास आले, पण त्या ठिकाणी त्यांचा मोड झालेला असं बायबल सांगतं. And then they offered the burnt offering. The Philistines drew near to the battle, and then त्या दिवशी परमेश्वराने प्रचंड गर्जना करून पलिष्ट्यास घाबरे केले आणि इस्रायला पुढे त्यांचा मोड झाला असं बायबल सांगतं. And it says that the Philistines that day were so confused and they were defeated by the Israelites. 11 वचन काय म्हणतो? इस्रायल लोकांनी मिस्पातून बाहेर पडून पलिष्ठांचा पाठलाग केला आणि ते बेत कारापाशी पोचत तोपर्यंत त्यास ते मार देत गेले. आमेन. And in the 11th verse we see the men of Israel went out of Mizpah and pursued the Philistines and drove them back as far as Bethkar. आणि मग जोपर्यंत ते लोक देवाकडे वळले नव्हते, Until the people had not turned to God, पलिष्टी त्यांच्यावर वरचढ होत होते. the Philistines were overpowering them. पण ज्या वेळेस ते देवाकडे वळाले But when they turned to God, आणि संदेष्टाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली and the prophets mediated for them, आणि त्यानंतर आम्ही पाहतो की इस्रायल लोक पलिष्ट्यांवर वरचढ झालेले आहे. further we see after praying that the Israelites were overpowering the Philistines. आणि आम्ही पाहतो की त्यांनी त्याचा पाठलाग केलेला आहे आणि त्यांना ते मार देत गेलेले आहे. They again chased and drove them back out. आम्ही या ठिकाणी पाहतो की पुढं असं म्हटलेलं आहे, 13 वचन काय म्हणतो? ह्या प्रकारे पलिष्टी पराजित झाल्यावर ते पुन्हा सॉरी इस्रायलाच्या 12 वचन. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेप यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबन एजर नाव देऊन म्हटले, येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. आमेन. The 12th verse it says, Then Samuel took a stone and set it up between Mizpah and Shen and called it Ebenezer, saying, Thus far the Lord has helped us. आणि मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा येथे शेन याच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले. And he called it Ebenezer, saying, Thus far the Lord had helped us. आणि परमेश्वराने आम्हाला येतवर म्हणजे येतपर्यंत काय केलेले आहे? सहाय्य केले. आणि येथून पुढेही तो आम्हाला सहाय्य करणारा देव आहे. आणि एबेनेझर या शब्दामध्ये मोठं सामर्थ्य आहे. Ebenezer means, Thus far God helped us, and it's a very powerful word.
आपण दुसरं वचन पाहूया, दुसरे इतिहास 7:14 मध्ये. तर माझे नाम ज्यास दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. Amen. 2 Chronicles 14 we read 7:14. If my people who are called by my name will humble themselves and pray and seek my face and turn from their wicked ways, I will hear from heaven and I will forgive their sin and heal their land. आणि या ठिकाणी पाहतो की शमेलाने केलेली याने प्रार्थना केलेली आहे शल्मोनाने. We see that Solomon has prayed this prayer. आणि ते म्हणते की तर माझे नाव ज्यास दिले आहे My people who are called by my name त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली have humbled themselves and prayed to me. आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गापासून परावृत्त झाले, तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यास क्षमा करीन. They've seeked my face and turned from their wicked ways, and I will hear from heaven and forgive their sin. आणि मग या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी शल्मोन जी प्रार्थना करत आहे ती परत वळण्यासाठी आहे आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पापांची क्षमेसाठी आहे. The prayer that Solomon prayed is for repentance and for turning back. आणि तो म्हणतो की मी पापांची त्या क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. He said that I will forgive their sin and heal their land. आणि मग या ठिकाणी पुढं म्हटलेलं आहे की जी प्रार्थना या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. Next it says, now my eyes will be open and my ears attentive to the prayer made in this very place. आम्ही पाहतो की आम्ही ज्यावेळेस प्रार्थना असते त्यावेळेस आम्ही हे शब्द वापरतो. When we pray, we usually use these words. आणि मग या ठिकाणी केलेली प्रत्येक प्रार्थना देव ऐकणार Every prayer that is prayed, God listens to it, असं शल्मोनाने सांगितलेलं आहे. is what Solomon said. कारण की ते पापापासून पुन्हा वळालेले आहे Because they've turned back from sin. आणि मग त्यांची प्रार्थना देव ऐकणार आहे. God heard their prayer. आम्ही पाहतो की आजपर्यंत इस्रायलामध्ये आजच्या तारखेपर्यंत जे शल्मोनाचं जे मंदिर आहे जे आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तानंतर ते पूर्ण पाडलं गेलं, फक्त एकच भिंत बाकी आहे आणि त्या भिंतीजवळ जाऊन आज पण यहुदी लोक त्याच प्रकारे प्रार्थना करत आहे. This temple that was built by Solomon was completely destroyed after Jesus Christ, and we see that there's just one wall left, and the Jews today still go and pray there. आणि मग ते लोक त्या ठिकाणी अशी कागदावर लिहितात आणि ते कागद त्या भिंतीमध्ये ठेवतात आणि मग ते परमेश्वराला म्हणतात की ही माझी विनंती तू मान्य कर. They write something on a piece of paper and they stick it or pin it to the wall and they say that, Lord, please accept my request. आणि त्या काळाली शल्मोनाने केलेली प्रार्थना अजूनपर्यंत आम्ही पाहतो की त्याच प्रकारे प्रार्थना चालू आहे. The way Solomon prayed during those times, it's still happening even today. आणि त्या यहुदी लोकांना असं वाटतं की या प्रकारे परमेश्वर आमची प्रार्थना ऐकणार आहे. Jews think that this is the way God will listen to our prayers. सांगण्याचा उद्देश काय आहे? My intention of telling this, जी शल्मोनाने प्रार्थना केली आहे the prayer that Solomon prayed, पहिली गोष्ट त्यांना परत वळण्यासाठी सांगितलेलं आहे. the first thing was to turn back. त्याद्वारे तुमच्या पापांची क्षमा होईल. That's how they would be forgiven of their sins. पुढे आपण पाहूया यशाचा ग्रंथ 55:7 मध्ये काय म्हटलं? दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो, म्हणजे तो त्याचवर दया करेल. तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करेल. Amen. Isaiah 55:7 we see,
Let the wicked forsake his way, and the unrighteous man his thoughts. Let him return to the Lord, and he will have mercy on him, and to our God, for he will abundantly pardon. आम्ही पाहतो या ठिकाणी यशाच्या ग्रंथामध्ये सुद्धा मागे वळण्याविषयी सांगितलेलं आहे. Even the book of Isaiah talks about turning back. जर 6वं वचन आम्ही पाहिलं त्याच्यातलं, If we see the 6th verse, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवर त्याला शोधा. seek the Lord while he may be found. तो जवळ आहे, तोच त्याचा धावा करा. Call upon him while he is near. आणि मग यशा या ठिकाणी पाहतो की लोकांना सांगत आहे, त्याचं हेडिंग आहे की सर्वांना दयेची मोफत देणगी. We see that the heading of this is mercy abundantly. आणि मग पहिली तो गोष्ट होते की परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोवरच त्याला काय करा, शोधा. Seek the Lord while there is still time and he is near. आणि तो कसा आहे, जवळ आहे असं बायबल सांगतं. He is near. आणि एका ठिकाणी तो म्हणलं की मी दूरचा देव नव्हे, तर मी जवळचा देव आहे. The Bible says that I'm not a God of afar, but I'm a God who's near. आणि मग ज्या ज्या वेळेस ते लोक त्याच्याकडे वळतात, निश्चित तो त्यांची प्रार्थना ऐकणारा देव आहे. When the people turn to him, indeed he is going to hear their prayers. आणि मग पुढं असं म्हटलंय की दुर्जन आपला मार्ग सोडो. It says that wicked forsake their ways. आणि जे लोक वाईट अशा गोष्टी करतात जगामध्ये असताना, त्या सर्व लोकांना या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगत आहे की देवाला तर शोधायचं आहे, पण मुख्य गोष्ट काय आहे, तर दुर्जन आपला मार्ग सोडो. The people who do wrong things in the world, for them it says that the wicked may forsake their way. आम्ही या ठिकाणी पाहतो की एक मार्ग आहे परमेश्वराचा, There is one way of Jesus. आणि एक मार्ग आहे तो देवाचा. There's one way of the Lord. आणि दुर्जन आपल्याच मार्गाने या जगामध्ये चाललेला आहे, The wicked walk by their way, आणि त्याची तो इच्छा पूर्ण करत आहे. and they are fulfilling their desires. पण पहिली गोष्ट, दुर्जनाला काय करायचं आहे, तर त्याचा जो मार्ग आहे, त्याची जी इच्छा आहे, त्याची जे सर्व गोष्टी आहेत, ते सर्व सोडल्याशिवाय परमेश्वराला तो प्राप्त करू शकत नाही. The wicked can only receive the way of the Lord by leaving everything their wicked ways. त्याला देवाकडे वळायचं आहे, He has to turn to God, पण त्याला बदलायचं आहे. and he has to change for that. जोपर्यंत तो बदलणार नाही, Until he doesn't change, तो देवाला प्राप्त करू शकत नाही. he cannot receive God. आणि मग या ठिकाणी म्हटलंय की अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो. Let the unrighteous man forsake his thoughts. आणि पाहतो की आमचे जे विचार आहेत ते आणि देवाचे विचार कधी एक होऊ शकत नाही. Our thoughts and the Lord's thoughts can never be one. आणि आमचे विचार आणि देवाच्या विचारामध्ये खूप मोठी फारकत आहे. There's a huge gap between our thoughts and God's thoughts. पण ज्यावेळेस आम्ही आमचे विचार सोडून टाकतो, When we leave our own thoughts, आणि त्यावेळेस त्या ठिकाणी आज म्हटले की त्याग करो, म्हणजे पूर्णतः ते सगळं सोडणं आहे. it says that forsaking it completely, आणि परमेश्वराकडे वळो. turning to God. आणि मग ज्यावेळेस तो वळणार, When he returned to God, तो त्याचवर दया करील. he will have mercy on him. आणि हे एक अभिवचन देवाचं आहे This is a promise verse. की ज्यावेळेस तो देवाकडे वळेल, When he returns to God, निश्चित देव त्याच्यावर दया करणारा परमेश्वर आहे. definitely God will have mercy on him. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे, तो त्याच्यावर दया करील, तो आमच्या देवाकडे वळो, कारण की तो त्याला भरपूर क्षमा करील. And he will have mercy on him, and to our God, for he will abundantly pardon. आणि मग या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस तो वळल, त्यावेळेस त्याला एक गोष्ट मिळणार आहे, ती म्हणजे क्षमा प्राप्त आहे. When he will turn, he will receive mercy. आणि बायबल सुद्धा सांगतं की स्तोत्रामध्ये की ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, आणि ते कसे आहे, धन्य लोक आहेत. The Bible says people who are forgiven for their sins are blessed. आणि क्षमा प्राप्त केलेले लोक हे आशीर्वादित लोक आहे, The people who receive forgiveness are blessed, कारण की त्यांना देवानीच काय केलेलं आहे, त्यांच्या सर्व पापांची क्षमा केलेली आहे. because God himself has forgiven those people of all their sins. आणि पुढं पाहणार आहोत एहेजकेल याचा 18वा अध्याय 21 वचन.
तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावायचा नाही. Ezekiel 28 and 20. 18:21. Ezekiel 18:21 we read, "But if a wicked man turns from all his sins which he has committed, keeps all my statutes, and does what is lawful and right, he shall surely live, and he shall not die." आमेन. आणि या ठिकाणी पवित्र शास्त्रात तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापापासून परावृत होऊन माझे सर्व नियम जे आहे पाळावे, सर्व नियम पाळावे आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरायचा नाही. But if a wicked man turns away from all his sins which he has committed, keeps my statutes, and does what is lawful and right, he shall surely live and not die. आणि या ठिकाणी आपण पाहतो की याचं जे हेडिंग आहे, देवाचा मार्ग न्याय आहे असं म्हटलेलं आहे. The heading of it is, "The way of the Lord is righteous." आणि मग त्या ठिकाणी तो म्हटलं की जे दुष्ट आहे त्यांनी सर्व पापापासून परावृत झाले पाहिजे It says that a wicked man should turn from all his sins. आणि वळलं तर पाहिजे, पण पुढं म्हटलं की माझे नियम पाळले पाहिजे. He should turn definitely, but he should also keep my statutes. आणि नुसतं वळून फायदा नाही, Turning is not enough. त्याचे जे मार्ग आहेत, त्याचे जे नियम आहेत ते आम्ही पाळले पाहिजे. They should keep their statutes. आणि तो नीतीने व धर्माने वागला तर, If he lives lawful and righteous, आणि या ठिकाणी पाहिलं या ठिकाणी देव जर आणि तरची भाषा करत आहे. your God is using if and then. नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल. If he lives lawfully and righteous, he shall surely live. आणि मग या ठिकाणी म्हटलेलं आहे की खात्रीने वाचेल, मरायचं नाही, म्हणजे त्याला जीवन प्राप्त होईल. It's written that he shall surely live. That means he will receive life. त्याला अनंतकालिक जीवनाविषयी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. It talks about eternal life. आणि तो परमेश्वर देणारा परमेश्वर आहे. And he is a God. आम्ही पाहतो की यशाचा जो 38वा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये पाहणार आम्ही. एक पासूनचा. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशा संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाणीराव कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मर, अशी मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा यशियाला परमेश्वराचा संदेश आला, तो पहा, हिजकिया जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. मी तुला व ह्या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीत, ह्या नगराचे संरक्षण करीन. परमेश्वर बोलला आहे, ते करीलच. याविषयी परमेश्वराकडून तुला हे चिन्ह आहे. पहा, आहाजाच्या शंकू यंत्राच्या पायऱ्यावर. एवढंच. We see the book of Isaiah 38:1 onwards. In those days, Hezekiah was sick and near death. And Isaiah the prophet, the son of Amoz, went to him and said to him, Thus says the Lord, set your house in order, for you shall die and not live. Then Hezekiah turned his face toward the wall and prayed to the Lord. बस And या ठिकाणी पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये सांगत आहे, the Bible says, त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. Hezekiah was sick and near death. आम्ही पाहतो की एकदम शेवटल्या स्टेपला तो आहे. It was his last moments. आणि आमोजाचा पुत्र यशा संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाणीवर कर. Isaiah the son of Amoz went to him and said, Thus says the Lord, set your house in order. कारण आता तू मरणार जगणार नाही. For you shall die, not die, and live. आणि हा परमेश्वराचा संदेश आहे, तो राजाला सांगत आहे. This is the prophet who's telling the king. आम्ही पाहतो की त्या काळामध्ये प्रत्येक राजासाठी
देवानी संदेश ते ठेवले होते In those times, every king had a prophet, आणि त्यांना देवाचं ऐकावंच लागायचं. and they had to listen to God. आणि हे ज्यावेळेस यशाने सांगितलं त्यानंतर आम्ही पाहतो की तेव्हा हिचक्याने आपले तोंड भिंतीकडे करून फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. And then, after Hezekiah turned his face toward the wall and prayed to the Lord. आम्ही पाहतो की याचं जे खरा अर्थ आहे तो परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराच्या मंदिराकडे तो वळलेला आहे. The actual meaning of it is he turned to the temple of the Lord. जर आम्ही त्याचा इतिहास जर पाहिला तर ते मंदिरामध्ये जाऊन त्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केलेली आहे. If we look at the history, we can see that he actually went to the temple of the Lord. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे तर आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. Hezekiah turned his face to the wall and prayed to the Lord. म्हणजे भिंतीकडे का तोंड केलं तरी Why did he turn his face toward the wall? त्याच्यासमोर आता कोणतीही गोष्ट नाही, There was nothing in front of him, फक्त देव आणि तो. just him and God. देवाकडे तो वळलेला आहे He had turned to God, आणि म्हणून त्याने फक्त भिंतीकडे तोंड करून प्रार्थना केली and he turned to the wall and prayed. की परमेश्वरा तू माझी प्रार्थना ऐक. God listened to my prayer. आणि पुढं काय म्हटलं पहा तिसरं वचन. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे व तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे हे स्मरण, अशी मी तुला विनंती करीतो. असे म्हणून हिचकिया मनस्वी रडला. आमेन. In 3 it says, and said, remember now, O Lord, I have prayed how I have walked before you in truth and with a loyal heart and have done what is good in your sight. And Hezekiah wept bitterly. आणि मग या ठिकाणी पाहतो की तो देवाकडे वळलेला आहे. देवाला तो स्मरण करून देत आहे की मी कसा वागलो, काय वागलो. आणि मग तो पुढं मनस्वी रडला असं बायबल सांगतं. Bible says that he turned to the God, he remembered how he's walked and he wept bitterly. आणि मग तो देवाकडं रडला असं बायबल सांगतं. पुढं तेव्हा यशाला परमेश्वराचा संदेश आला. Further it says that the word of the Lord came to Isaiah. फक्त यशा त्याला सांगून पुढं गेला असं बायबल सांगतं की जर इतिहास पाहिला तर फक्त काही चौक असा म्हटलेला आहे की तिथपर्यंत जो गेला लगेच परमेश्वराचा संदेश त्याला आलेला आहे. Isaiah went to the square till he got the word of the Lord again. म्हणजे हा वळला, रडला आणि लगेच देवाचा संदेश त्याच्याकडे आलेला आहे. He turned, he wept and cried, and the word of God came to Isaiah. आणि मग देवाने पुन्हा त्याचा जो संदेश आहे त्याला त्याच्याकडे पाठवलेला आहे. Again God sent Isaiah to him. पुढं काय म्हटलं होतं 4थं वचन. तेव्हा यशायाला परमेश्वराचा संदेश आला तो हा, हिचकियास जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. पहा, मी तुझे आयुष्य आणखी 15 वर्षे वाढवितो. आमेन. 5th verse it says, go and tell Hezekiah, thus says the Lord, the God of David your father, I have heard your prayer and I have seen your tears. Surely I will add to your days 15 years. आणि मग या ठिकाणी म्हटलं की हिचकिया या जाऊन सांग की तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. Go and tell Hezekiah, thus says the Lord, God of David, I have heard your prayer. आणि मग या ठिकाणी या जो राजा आहे हिचकिया राजा, त्यांनी काय काय कृती केलेली हे तर सर्व देवाने पाहिलेले आहे. God had seen all the acts and deeds done by the king Hezekiah. नुसती प्रार्थनाच ऐकली का त्याची? Did he only hear the prayer? पण त्यांनी केलेल्या सर्व कृतीकडं देवाचं लक्ष होतं. God was paying attention to every act of his. आणि मग त्या ठिकाणी म्हटलं की तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे आणि तुझे 15 वर्ष वाढवले. I have heard your prayer and increased your days of life by 15 years. आणि मग ज्यावेळेस तो वळला त्याच्यानंतर आम्ही पाहतो की त्याचे 15 वर्ष देवाने वाढवलेले आहे. After he turned to the Lord, God increased and added 15 years to his life. आम्ही पाहतो की देवाने त्याला वळल्यानंतर हे मोठं
एक ब्लेसिंग त्याला दिलेलं आहे. We see that God blessed him in a big time after he turned to God. देवाकडं वळल्याने आम्हाला सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतात. Even we would receive blessings if we turn to the Lord. आणि मग पुढं असं म्हटलेलं आहे, मी तुला व या नगराला अश्रूच्या राजाच्या हातातून सोडवेल व या नगराचे रक्षण करेल. Further it says, I will deliver you and this city from the hand of the king of Assyria, and I will defend the city. आणि मग त्या काळात पाहतो की अश्रूचा राजा जो आहे तो त्या काळामध्ये खूप असा स्ट्रॉंग होता की तो सर्व लोकांवर विजयी होत होता. The king of Assyria in those days was very strong and powerful and victorious over everyone. आणि फक्त त्याला आता जे येरुशलेम जे आहे इस्रायल लोक आहे यांच्यावरच त्याला विजय मिळायचा होता. He only had to capture and gain victory over Israelites. आणि म्हणून देवाने ते पण अभिवचन ह्याला दिलं And God gave this promise verse to him. की मी काय करणार आहे तर त्याच्या हातून तुला सोडवणार आहे. God said, I will deliver you from him. आणि मग पुढं म्हटलेलं आहे असं, पहा आहाजाच्या शंकुयाच्या पायऱ्यावर सूर्याबरोबर छाया व 10 पायऱ्या उरली आहे, तिला परत 10 पायऱ्या वर आणि तो. 8th verse it says, Behold, I will bring back the shadow on the sundial which has gone down with the sun on the sundial of Ahaz 10 degrees backward. So the sun returned 10 degrees on the dial by which it had gone down. आणि मग मानवी बुद्धीने जर आम्ही पाहिलं तर हे एक अशक्य गोष्ट आहे. If we see from a human mind, it's impossible आणि ती सावली परत येणं, for the shadow to come back. पण देवाने त्याला हे दाखवलं की मी तुझ्या संगती आहे. But God showed that I am with you. आणि पुढे म्हटलं की तेव्हा सूर्याबरोबर छाया 10 पायऱ्या उतरली होती, ती 10 पायऱ्या मागे सरली. So the sun returned 10 degrees on the dial by which it had gone down. आणि या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने त्याच्यासाठी हे केलेलं आहे की मी तुझ्या बरोबर आहे. This God had done for him, saying that I am with you. आणि आम्ही पाहतो की पुढं त्याच्या ज्या जखमा आहे त्या सुद्धा बऱ्या केलेल्या आहे. Even his bruises from the sickness had been healed. देवाने त्याच्यासाठी जे जे केलं त्या सर्व गोष्टी आम्ही जर पाहिल्या तर फक्त त्याचं वळण आहे. All the things God had done for him were only because of him turning to God. कारण की त्याचं मरण जवळ आलं होतं, Because his death had come near. पण देवाने त्याला काय केलेलं आहे, सोडवलेलं आहे. But God had set him free. आम्ही पुढं काही उदाहरण पाहणार आहोत. Further, we see some few examples. पहिले राजे 21 अध्याय 27-28. एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडिली व अंगास गोंधळून उपवास केला. तो गोंद ताटावर निजू लागला व मंद गतीने चालू लागला. यानंतर एलिया तिशबी यास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की, अहाब माझ्यापुढे कसा दीन झाला हे तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन. Amen. 1 Kings 21:27 onwards. So it was when Ahab heard those words that he tore his clothes and put sackcloth on his body and fasted and lay in sackcloth and went about mourning. And the word of Lord came to Elijah the Tishbite, saying, See how Ahab has humbled himself before me. Because he has humbled himself before me, I will not bring the calamity in his days. In the days of his son, I will bring calamity on his house. आणि या ठिकाणी पाहतो की अहाबाला एलिया भेटलेला आहे. We see that Ahab was met with Elijah. आणि अहाबाला एका व्यक्तीची जमीन पाहिजे होती Ahab wanted the land of a person. आणि ती तो जबरदस्ती घेण्याचा प्रयत्न करत होता, He was trying to take it forcefully, पण तो व्यक्ती देत नव्हता. but that person wasn't giving it to him. आणि मग या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने एलियाला पाठवून त्याची त्या ठिकाणी कान उघडणी केलेली आहे. Lord sent Elijah to him and opened his ears. आणि मग त्या ठिकाणी पाहतो की परमेश्वराने इस्रायलाकडून देशातून घालून दिलेल्या अमोरी लोकाप्रमाणे त्याने मूर्तीच्या नादी लागून पुष्कळ अमंगळ कर्म केले.
एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपली वस्त्रे फाडली. We see that had behaved very abominably in the following idols, according to all that the Amorites had done, whom the Lord had cast out before the children of Israel. आणि तो देवाने त्याची निवड केली होती, God had chosen him, पण तरी तो देवापासून दूर गेलेला होता. yet he had gone away from God. आणि तो देवापासून दूर गेल्यामुळे तो सर्व देवाच्या विरुद्ध वागायला लागला. Because he had gone away from God, he was behaving against God. आणि मग त्याच्या पत्नीच्या द्वारे, इजबिलीच्या द्वारे तो काय करत होता, सगळं तिचं ऐकत होता तो. Through his wife Jezebel, he was listening to everything she said. पण या ठिकाणी परमेश्वराने त्याची कान उघडणी केली. But God opened his ears. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, एलियाचे हे शब्द ऐकून अहाबाने आपले वस्त्र फाडले. He heard the words of Elijah and Ahab tore his clothes. व अंगास गोंताट गुंडाळून उपवास केला. He put a sackcloth on his body and fasted. आणि तो गोंताटावर निजू लागला He lay on his sackcloth, आणि मंद गतीने चालू लागला. went about mourning. आणि मग त्याचा जे काय जगातला स्पीड होता तो एकदम कमी झाला, कारण की परमेश्वराचा सेवक जो आहे एलिया तो त्याच्याशी बोललेला आहे. His speed was reduced because Elijah the prophet had spoken to him. आणि मग 28 काय म्हणत पहा, नंतर इलिया तिशबियास परमेश्वराचे असे वचन प्राप्त झाले की आहाब माझ्यापुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना. तो माझ्यापुढे दीन झाला आहे म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणीन. आमेन. 29 it says, "See how Ahab has humbled himself before me. Because he has humbled himself, I will not bring the calamity in his days. In the days of his son, I will bring the calamity on his house." आणि अहाब माझ्या पुढे कसा दीन झाला आहे हे तू पाहतोस ना. See how Ahab has humbled himself before me. आणि परमेश्वर एलियास म्हणत आहे, God is saying this to Elijah. म्हणजे एलियाचे शब्द ऐकून तो वळला आहे. He has returned, listening to the words of Elijah. आणि मग या ठिकाणी देव त्याला पुन्हा आठवण करून देत आहे God is making him remember that again, की तो दीन झाला आहे, that he's humbled himself. तो माझ्या पुढे दीन झाला आहे. He has humbled himself before me. 2 वेळेस परमेश्वराचे शब्द आहे. 2 times God is using this word. म्हणून मी हे अरिष्ट त्याच्या हयातीत आणणार नाही, That's why I will not bring the calamity in his days. तर त्याच्या पुत्राच्या हयातीत त्याच्या घराण्यावर हे अरिष्ट आणेल. But instead, in the days of his sons. यामध्ये आम्ही पाहतो की राजा देवाकडं वळालेला आहे, Here we see the king has turned to God. पण त्याच्यावर देवाने दया केलेली आहे, God has had mercy on him कारण की तो दीन झाला. because he humbled himself. आणि या ठिकाणी पाहतो की तो बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहे. He had done a lot of wrong things in his life. परमेश्वराच्या विरुद्ध खूप काही गोष्टी केल्या त्यांनी. He had done a lot of things against God. पण तो ज्यावेळेस देवाकडे वळाला, But when he turned to God, देवाने त्याच्यावर दया केलेली आहे. God had mercy on him. आपण अजून एक उदाहरण पाहणार आहोत. योनाचं आम्ही पाहतो. Another example of Jonah. आणि आम्ही पाहतो की देवाने योनाला निनवे शहराकडं जा म्हणून सांगितलं. We see that God had sent Jonah to the city of Nineveh. आणि मग योना काय करत आहे, तर What did Jonah do? निनवे जायच्या अगोदर जाण्याच्या ऐवजी तो तार्शिसला जात आहे. Instead of going to Nineveh, he went to Tarshish. आणि ही देवाची इच्छा नव्हती. This wasn't God's will. आणि मग काय केलेलं आहे, तो तार्शिसला निघाला. He started for Tarshish, पण मधीच आम्ही पाहतो की त्या ठिकाणी समुद्र खवळलेला आहे. आणि मग आम्ही पाहतो की त्या लोकांनी बरोबर योनाला पकडलं की तूच तो व्यक्ती आहे. मग तो माशाच्या पोटामध्ये गेला. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, प्रार्थना केलेली आहे. but as he was on his journey, there was a storm. He was put in the stomach of the fish and he prayed.
आणि मग त्या ठिकाणी पाहतो की पवित्र शास्त्र आम्हाला सांगत आहे की तो गेला त्या ठिकाणी, माशाने त्याला निनवे शहरामध्ये सोडलं आणि मग तो फिरून त्याने उपदेश केला. When the fish left him at the shore of the city of Nineveh, he went around the city and preached. आणि देवाची इच्छा होती की यांनी तिथं जावं, It was God's will for him to go there उपदेश करावा, to preach, की ते लोक देवाकडं वळतील. so that those people could turn to God. कारण की निनवे शहर त्या काळामध्ये खूप असं हे होतं, पाप त्या ठिकाणी वाढलेलं होतं. The city of Nineveh was a lot in sin. पण देवाची इच्छा नव्हती की त्यांचा नाश व्हावा, It wasn't God's will for them to perish. आणि देवाची इच्छा होती की ते देवाकडं वळावे. It was God's will for them to turn to Him. आणि मी पाहतो की या ठिकाणी 3 अध्याय 5 पासून आपण वाचूया. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोंताट नेसले. निनवेच्या राजाचे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावर उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. त्याने जाहीरनामा काढून आपला व आपल्या सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी, शेळरा मेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पिऊ नये, तर मनुष्याने व पशुने गोंताट नेसावे. देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून, आपल्या हाताच्या जुलमापासून मागे फिरावे. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहे ते पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला, तो त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. Book of Jonah 3:5 onwards. So the people of Nineveh believed God, proclaimed the fast, and put on a sackcloth from the greatest to the least of them. Then the word came to the king of Nineveh, and he rose from the throne and laid aside his robe, covered himself with sackcloth, and sat in ashes. And he caused it to be proclaimed and published throughout Nineveh by the decree of the king and his nobles, saying, Let neither man nor beast, herd nor flock taste anything. Do not let them eat or drink water, but let man and beast be covered with sackcloth and cry mightily to God. Yes, let everyone turn from his evil way and from the violence that is in his hands. Who can tell if God will return and relent and turn away from his fierce anger, so that we may not perish? Then God saw their works, that they had turned from their evil way, and God relented from the disaster that he had said he would bring upon them, and he did not do it. आमेन. आणि मग या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या ठिकाणी एक परिवर्तन आलेलं आहे. We see a transformation here. आणि मग या ठिकाणी पाहतो की त्याच्या अगोदर योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसाचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल. Before that, Jonah went on a walk, crying out and saying, Yet 40 days, and Nineveh shall be overthrown. आणि मग या ठिकाणी निनवे जे शहर आहे हे परमेश्वराच्या दृष्टीने खूप काही वाईट गोष्टी करत होतं. This city of Nineveh was doing a lot of wrong things in the sight of God. आणि मग योनाला परमेश्वराने पाठवलेलं आहे. So that's why God sent Jonah. आणि मग ज्यावेळेस त्यांनी सर्व जे निनवे फिरून ज्या गोष्टी सांगायच्या त्या सर्व सांगितलेल्या आहे. He went around the city and told everything that he had to. आणि मग त्यावेळेस तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. The people of Nineveh believed in God. म्हणजे संदेश त्याचे त्यांनी ऐकले त्या लोकांनी. The people listened to the prophet. आणि तो काय तिथलचा राहणारा नव्हता, He was not a one who would reside there, पण परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी पाठवलं होतं. but God had sent him there. आणि मग तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेवली. त्यांनी उपास नेमिला आणि ज्येष्ठापासून कनिष्ठापर्यंत सर्व गोंताट नेसले. People of Nineveh believed in God, proclaimed the fast, and put on a sackcloth from the greatest to the least of them. आणि त्यांनी काय केलेलं आहे, उपास केला. They proclaimed the fast. आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की निनवेच्या राजास हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोंताट नेसून राखेत बसला. When the word of
the Lord came to the king of Nineveh, he rose from his throne, laid aside his robe, covered himself with a sackcloth, and sat in ashes. आणि या ठिकाणी पाहतो की त्यांनी सुद्धा राजाने हे शब्द ऐकल्यानंतर त्यांनी पश्चाताप केलेला आहे The king, when he heard these words, even he repented. आणि त्यांनी अंगातला झगा काढला म्हणजे तो पूर्ण देवाकडे वळलेला आहे. When he removed his robe, it meant that he had completely turned to the Lord. त्याच्यामध्ये देवाचं भय प्राप्त झालेलं आहे He had received the fear of the Lord. आणि म्हणून तो गोंतात काढून नेसून राखेत बसला बायबल सांगतो. So he laid aside his robe, covered himself with sackcloth, and sat in ashes. आणि या ठिकाणी पाहतो की जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो की राखेत बसणं म्हणजे एक पश्चातापाचं दर्शक होतं ते. In the Old Testament, sitting in ashes was a sign of being sad and repentant. आणि त्यांनी जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव ननवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने पशुने व गुरढोराने व शेंडा मेंढराने काही चाकू नये काही खाऊ नये व काही पिरू नये. He caused it to be proclaimed and published throughout Nineveh by the decree of the king, saying, Let neither man nor beast, herd nor flock, taste anything, do not let them eat or drink water. आणि त्यांच्याबरोबर पशु गोरे ढोरे सगळेच आले. It included herd and flock. आणि पाहतो की मनुष्याने व पशुने त्या ठिकाणी पाहतो की दोघांनाही उपवास करावा लागलेला आहे. Both man and beast and herd and flock had to fast. आणि मग त्या पुढे 8 वचन म्हटले की तर मनुष्याने व पशुने गोंतात नेसावे व देवाचा मोठ्याने धावा करावा. Let man and beast be covered with sackcloth and cry mightily to the God. आणि मग पुढे म्हटलेलं आहे आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून व आपल्या हातच्या जुलमापासून मागे फिरावे. Let everyone turn from his evil way and from the violence that is in his hands. आणि मग या ठिकाणी पाहतो की पूर्ण निनवे शहर जे आहे ते देवाकडं वळालेलं आहे. The entire city of Nineveh was turned to God. आणि आम्ही पाहतो की देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संपत क्रोधापासून परावत होईल म्हणजे आपला नाश होणार नाही. If God will turn and relent and turn away from his fierce anger, will we not perish? आणि मग या ठिकाणी पाहिलं की देवाने त्यांचे वर्तन पाहिले God saw their works, आणि म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले and then they turned from their evil way. वळले आहेत हे पाहिले. He saw that they turned from their evil way. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याच्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. God relented from that disaster, and he had said that he would bring upon them, and he did not bring a disaster. म्हणजे तो शब्द जो बोलला होता ते शब्द देवाने मागे घेतलेला आहे. The word that God had spoken, he took it back. म्हणजे सर्व पूर्ण तो निनवे शहरच देवाकडे वळलं. The entire city of Nineveh turned to God. आणि त्यामुळं देवाला त्याचा शब्द माग घ्यावा लागला. God had to take back his own word. त्यांचा नाश होऊ दिला नाही. He did not let them perish. देवाने त्यांना वाचवलेलं आहे. God saved them. आम्ही पाहतो की निनवेमध्ये पहिल्यांदाच आम्ही पाहतो की मनुष्याने आणि पशुने दोघांनी उपवास केला. The first time in Nineveh, the man and beast both had fasted. कारण की त्यांना माहिती आहे की आमच्यावरचं जे संकट आहे त्याद्वारे जाईल. They knew that the disaster that was upon them would go only through the way of fasting. त्यांनी अन्न सेवन केलं असं बायबल सांगतं. Bible says that they did not eat. पण त्याच्यापूर्वी त्यांनी काय कृती केली तर ते देवाकडं वळलेले आहे. The act before that was they repented. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत योबाचं पुस्तक 42:1. मग योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. Amen. Job 42:1 onwards. Then Job answered the Lord and said,
I know that you can do everything and that no purpose of yours can be withheld from you. आम्ही पाहतो की योबाचं गोष्ट आपल्याला सर्वांना माहीत आहे. We know the story of Job. आणि योब एक धार्मिक सात्विक मनुष्य होता Job was a righteous and a good man. आणि त्याची सर्व परीक्षा पाहण्यात आली. He was tested. आणि मग त्यामध्ये आम्ही पाहतो की त्याचे मित्र सुद्धा आले, त्यांनी त्यांची समजूत घातलेली आहे. Even his friends were there and they were taking care of him. पण शेवटी 42 मध्ये म्हणतो की मग योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करता येते. In 42:1 he said, I know, Lord, that you can do everything. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही And there's no purpose of yours that can be withheld from you. असे मला कळून आले. I know this. म्हणजे देवाचे जे प्लॅन्स आहेत, देवाचे जे योजना आहेत, त्याला आम्ही काही प्रतिबंध करू शकत नाही. We cannot do anything that will come in between the plans of the Lord. आणि मग तिसरं वचन म्हणतं, हा माता अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा मी कोण? तो मी. यास तो मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्या बाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. हा. Verse 3 You asked, Who is this who hides counsel without knowledge? Therefore I have uttered what I did not understand, things too wonderful for me which I did not know. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास तो मला समजत नाही ते मी बोललो. Who is this who hides counsel without knowledge? Therefore I have uttered what I did not understand. आणि मग आम्ही पाहतो 1 पासून तर जे वचन जे आहेत आम्ही पाहतो की 42 पर्यंत याच्यामध्ये खूप काही संवाद झालेला आहे त्या ठिकाणी. In the whole of this chapter, a lot of things has happened. पण शेवटी आम्ही पाहतो की एक कृती केलेली आहे त्यांनी. He has done one act at the end. हा 6 वचन. म्हणून मी माघार घेऊन दूर राखेत बसून पश्चाताप करीत आहे. Therefore I abhor myself and repent in dust and ashes. आणि मग योबाने काय केलेलं आहे तर पश्चाताप केलेला आहे. Job repented. आम्ही पाहतो की ज्यावेळेस योबाने धूळ राखेत बसून पश्चाताप केला, आम्ही पाहतो की पुढं सर्व त्याचे जे आशीर्वाद आहे ते सगळे खुले झालेले आहे. When Job repented, all his blessings further were released. आम्ही पाहतो की पवित्र शास्त्र आम्ही पाहतो की धूळ राखेत बसणं, पश्चाताप करणं, माघारी फिरणं याला खूप महत्त्व दिलेलं आहे. The scripture gives great importance to repenting and turning back. आणि जे त्याचं सर्व त्यांनी गमावलं होतं He had lost everything, ते पुन्हा देवाने त्याला दिलेलं आहे. but God gave it back to him. आणि तो पुन्हा आशीर्वादित झालेला आहे. And he was again blessed. सर्व काढून घेतलं होतं, He had taken everything, पण तेच पुन्हा त्याला पुन्हा देवाने सर्व काय दिलेलं आहे. but God gave everything back. आणि शेवटला आपण उदाहरण पाहूया उधळ्या पुत्राचं. We see the parable of the prodigal son. लूक 15:21 मध्ये काय म्हटलं पहा. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. Luke 15:21 And the son said to him, Father, I have sinned against heaven and in your sight, and I am no longer worthy to be called your son. आणि मग या ठिकाणी आपल्याला माहीतच आहे की त्यांनी संपत्ती नेली, उधळून टाकली, सर्व काही केलं, पण शेवटी त्याला एक आठवण आली आणि मग तो म्हणतो की मी तुमच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध पाप केलं आहे. पुन्हा वाचायच्या परत वाचते वचन. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या दृष्टीने पाप केले आहे आणि आता तुमचा पुत्र म्हणावयास मी योग्य नाही. मी तुमच्या विरुद्ध व स्वर्गाविरुद्ध काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे. Father, I have sinned against you and the heaven. आणि त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केलेला आहे. And then he repented. आणि तो देवाकडं म्हणजे आपल्या बापाकडं जाण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. He then decided to go to his father. आणि पाहतो की तो ज्यावेळेस पश्चाताप करून वळला आणि आपल्या बापाच्या घरी गेला, त्याचं स्वागत चांगलंच करण्यात आलेलं आहे. When he repented and went back to his father's house, he was welcomed in a very great way. आणि आम्ही पाहतो की काही जे अभ्यासक आहे त्यांचं म्हणणं असं आहे, Some scholars say आणि तो मुलगा यायच्या आत
बाप तिथं जाऊन त्याची भेट घेतलेली आहे. The father ran to him before the son could come to him. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर तो मुलगा पहिला इथं आला असता तर लोकांनी त्याला दोडमार केली असती. Because if the son would have come first, the people would have stoned him. कारण की त्या काळामध्ये नियम होता की आईला वडिलांना कोणी त्रास दिला किंवा त्यांच्या विरोध गेलं तर इस्रायल लोक त्याला दोडमार करत होते. It was a rule that if anyone used to go against their parents, the people used to stone them. आणि मी एका मोठ्या देवाच्या सेवकाच्या पुस्तकातून हे वाचलेलं आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की ते तिथं जाऊन भेट घेण्याचा अर्थच होता की त्याला दोडमार होऊ नये. The meaning of the father going to meet his son was that no one should stone him. आणि त्यांनी त्याच्यावर दया केलेली आहे. He showed mercy on him कारण की तो आपल्या बापाकडं वळाला होता. because he turned to his father. आणि आम्ही पाहतो की याद्वारे परमेश्वराने आम्ही पाहतो की पवित्र शास्त्रामध्ये वळल्यामुळे या सर्व लोकांना आशीर्वादित केलेले आहे. We see in the scripture that all the people who turned to God were blessed. आणि देव याद्वारे आम्हाला सुद्धा आशीर्वादित करणार आहे. God is trying to bless us as well through this. यावेळेस आपण प्रार्थना करूया. Let's pray. आपल्या जागेवर उभा राहूया. थँक्यू जी.